बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते। वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्। तीन गुणांच्या द्वारा हे संपूर्ण जगत मोहाला प्राप्त झालेलं आहे, अविवेकाला किंवा अविवेकाला, मूढतेला, विपरीत भावनेला प्राप्त झालेलं आहे। म्हणजे ते तत्वतः या तीन गुणांच्या अतीत असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य हेच त्या जीवांचं स्वरूप आहे, परंतु त्या आपल्या स्वरूपाला विसरून किंवा त्या स्वरूपाला न जाणल्यामुळं ह्या तीन गुणांचा तादात्म्य किंवा त्रिगुणांच्या कार्याशी तादात्म्य केल्यामुळे ते सगळे भ्रांतीला प्राप्त झाले। अशा वेळेला मग ह्या सर्व जीव जर ह्या मायेत सापडले तर त्या मायेतून तरुण जाण्याचा उपाय काय? तर तो सांगितला की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते। यामध्ये सांगितलं ही भगवद माझ्या अधीन असणारी माया आहे। म्हणजे सर्व जीव हे मायेच्या वशीभूत आहेत, परंतु ती माया मात्र माझ्या म्हणजे ईश्वर स्वरूपाच्या वशीभूत आहे। तेव्हा जे लोक माझी शरणागती करतात त्यांच्यावर मी अनुग्रह केल्यामुळं ते ह्या दुर्धर किंवा उत्तीर्ण होण्याला अत्यंत कठीण अशा मायेतून ते सहजच तरून जातात। आणि मग असं जर आहे तर सर्व लोक तुला शरण का येत नाही? त्याचं कारण सांगितलं, न माम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुतज्ञानः आसुरं भावमाश्रितः। जे दुष्कृती म्हणजे जे दुराचरणी असणारे लोक आहेत, जे मूढाः म्हणजे ज्यांना सार आसार किंवा आत्मानात्मविवेक करण्याच्या विषयी ज्यांची बुद्धी ही मोहाला प्राप्त झालेली आहे, अशा प्रकारचे असणारे हे जरी आकृतीनं मानव असले तरी ते नराधमाः पशुतुल्य अत्यंत निकृष्ट असे आहेत। आणि ह्या त्रिगुणात्मिका मायेनं मायया अपहृत ज्ञानः त्यांचा ज्ञानाचं अपहरण केलेलं आहे। त्यामुळं त्यांनी ह्या दंभोदर्प अभिमानश्च इत्यादी 16व्या अध्यायामध्ये ज्या आसुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे, तर आसुरीम भावमाश्रितः त्या आसुरी भावाचा म्हणजे दैवी संपत्तीचा आश्रय न करता त्यांनी आसुरी संपत्तीचा आश्रय केलेले असे ते पुरुष आहेत। आणि थोडेसे जे लोक आहेत ते मला माझी शरणागती करतात, पण माझी शरणागती करणारेही केवळ मोक्षासाठी किंवा ह्या माया नदीतून तरून जाण्यासाठी माझी शरणागती करत नाहीत। शरण झाले पण नमाम दुष्कृतीनो मूढ आपलं चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतीनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। या ठिकाणी त्या भजन करणाऱ्यामध्ये 4 प्रकार सांगितले। आर्त आपल्यावर आलेल्या संकटाचा परिहार करण्यासाठी मला शरण येणारा, अर्थार्थी ज्याला धनादिकांची कामनापूर्तीसाठी माझी शरणागती करणारा, जिज्ञासू माझ्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी मला शरण येणारा, आणि दुसरा जो आहे चौथा जो आहे तर त्या चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही। त्याला कर्तव्याभावरूप मोक्ष प्राप्त झाल्यानंतरही आपल्या पूर्वसंस्काराने ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती करणारा असा ज्ञानी पुरुष, हे 4 जण मला शरण येतात। त्याच्यामध्ये मला मात्र तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम महम सच मम प्रियः। यामध्ये सांगितलं का हे जे सगळे 4 लोक मला शरण येतात, 4 प्रकारचे भक्त, त्याच्यामध्ये ज्ञानी भक्त हा मला अत्यधिक प्रिय आहे। कारण काय की ज्ञानी पुरुषालाही सर्वात अधिक प्रिय मी आहे, आणि मनुष्याला सर्वात जास्त प्रिय कोण असतो? इयम आत्मा परानंदः परप्रेमास्पदम यतः। आत्मा हा परमप्रीतीचा विषय असतो आणि त्याचं परमप्रेम माझ्यावर असतं, म्हणजे तो मला म्हणजे सर्वाधिष्ठान चैतन्याला
आत्मरूप मानतो, म्हणजे आत्माच ब्रह्म आहे अशा प्रकारचा त्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झाल्यामुळं त्याचं सर्वाधिक प्रेम माझ्यावर आहे, म्हणून माझंही सर्वाधिक प्रेम त्याच्यावर असल्यामुळं मी त्याला माझा आत्माच आहे असं त्याला मानतो असं सांगितलं. आणि यानंतर आता जर हे भक्त आहेत यांच्यामध्ये काही ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे का, तर हे सांगत असताना भगवान आहे असं म्हणत नाही, तर ते म्हणतात न, हे सर्वच मला प्रिय आहेत, कारण यांच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. हे सर्वच उदार म्हणजे उत्कृष्ट आहेत, पण ज्ञानी हा माझा आत्मा आहे असं, म्हणजे ज्ञानी पुरुष हा माझंच स्वरूप आहे. त्याचं कारण तो आस्थितः सही युक्तात्मा मामेवानुत्तमाम गतिम. कारण तो युक्तात्मा म्हणजे समाहित चित्ताचा झालेला तो माम एव अनुत्तमाम गतिम, तो माम एव, तो मलाच म्हणजे मलाच प्राप्त होणं ही सर्वात श्रेष्ठ गती आहे. आणि त्या गतीच्या ठिकाणी आस्थितः नाम गंतुम प्रवर्ततात, त्या स्थितीलाच येण्याची इच्छा करतो. जगातील कोणतंही ऐहिक किंवा पारलौकिक वैभव प्राप्तीची इच्छा करत नाही. निर्विशेष असणारा जो मी परमात्मा, त्या परमात्म्याच्या स्वरूपात समरस होण्याची तो इच्छा करतो अशा प्रकारचं सांगितलं, म्हणून तो माझा आत्माच आहे असं सांगितलं. आता यानंतर या ठिकाणी ज्ञानी पुनः अपि स्तूयते, त्या ज्ञानीपुरुषाची आणखी स्तुती भगवान स्वतःच्या मुखाने करतात. ज्ञानीपुरुष भगवंताला आवडतो त्याची स्तुती करतात की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वम इति सहा महात्मा सुदुर्लभः. बहुनाम म्हणजे त्याचा हा ज्ञानापर्यंत त्याचा जो प्रवास झाला तो काही एका जन्मात झालेला आहे असं नाही. जसं नुसते भगवंताची आवड उत्पन्न व्हायची असेल तरी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. केवळ संतांची भेट व्हायची असेल तरी त्या ठिकाणी काय पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संतांशी असं वर्णन केलं. म्हणजे भगवत भेटीसाठी संत भेटीसाठी अनंत जन्माचं पुण्य त्यावेळेला अनंत जन्मी केलेली निष्काम कर्म निष्काम उपासना हे देवा फल देण्यासाठी प्रवृत्त होतात. त्याच वेळेला संतांची किंवा देवाची भेट होते. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले मनोनी विठ्ठले कृपा केली असं म्हणतात. तसं या ठिकाणी हा प्रवास कसा आहे तर बहुनाम जन्मनाम अंते, बहुनाम अनेक जन्मनाम अंते अनेक जन्माच्या शेवटी ज्ञानवान त्या पुरुष हा ज्ञानवान होतो. ज्ञानवान सन म्हणजे अनंत जन्मामध्ये अनेक प्रकारचे निष्काम कर्म निष्काम उपासना योग तीर्थाटन दान जेवढी काही पुण्य केले असतील त्या सगळी पुण्य केल्यानंतर हा पुरुष ज्ञानवान होऊन म्हणजे त्याला आत्मज्ञान प्राप्त करून तो कोणत्या बोधावर येतो तर वासुदेव हा सर्वम इति. सर्वत्र केवळ वासुदेवच आहे, परमात्माच सर्वांमध्ये अनुश्यूत आहे किंवा परमात्माच सर्वांमध्ये भरलेला आहे अशा प्रकारचे त्याची धारणा होते. आणि वासुदेव हा सर्वमिती असं म्हणून माम प्रपद्यते. तो इथं एक अर्थ आपण केला होता सकाळी प्रपत्ती याचा अर्थ मामेव ए प्रपद्यन्ते. प्रपत्ती या शब्दाचा अर्थ आहे शरणागती आणि इथं ज्ञानवान माम प्रपद्यते म्हणजे तो ज्ञानवान पुरुष मला प्राप्त होतो म्हणजे माझ्या स्वरूपाशी ऐक्य भावाला प्राप्त होतो. तो आणि मी नाही दुजा अशा प्रकाराने परमात्मा आणि मी यामध्ये यत्किंचितही भेदभ्रांती त्याला राहत नाही. अखंड नित्य संचलेलं नित्य सिद्ध असणारं जे ऐक्य त्या ऐक्याची त्याला दृढ अनुभूती येते.
म्हणून म्हणतात की वासुदेव हा सर्वम इति. त्याला वाटतं की हे संपूर्णच काय आहे, वासुदेवच आहे. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण परमात्माच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. अशा प्रकारची त्याची दृढ अनुभूती होते. आणि तो मला प्राप्त होणार हा महात्मा, सहा महात्मा त्याला म्हणतात महात्मा. इथं महात्मा म्हणजे महान आहे. आत्मा तर महानच असतो. महात्मा कोणाला म्हणतात? आत्मा सर्वांचा महानच आहे, निरतिशय महत आहे. म्हणजे त्याला महद्भूतस्य असं म्हटलेले उपनिषदामध्ये. ते महद्भूत म्हणजे सर्वात मोठा व्यापक तो आत्मा आहे. मग तो तर सर्वांचाच आहे. पण इथं महात्मा कोण? ज्याचा अंतःकरण महान आहे. आत्मा म्हणजे अंतःकरण. ज्याचं अंतःकरण महान आहे तो महात्मा. म्हणजे त्याच्या अंतःकरण महान का म्हणायचं? सगळा एवढा प्रभू भावे आणि तेने संपुष्टी राहावे, इतका नित्य निरतिशय व्यापक असणारा परमात्मा. आणि त्या परमात्म्याशी तो समरस झाला आणि परमात्म्या एवढा झाला म्हणजे त्याचं किंवा त्या परमात्म स्वरूपावर आलेलं अज्ञानाचं आवरण दूर करून आवरणभंगानंतर उर्वरित राहणारा निरतिशय व्यापक परमात्मा, त्या परमात्म्याशी तो एकरूप झाला. म्हणून त्याला म्हणतात की सहा महात्मा. तो असणारा महात्मा सुदुर्लभ हा, तो अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे आईशे कैशियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. अशा प्रकारचे ज्या साधूंच्या भेटीत मनुष्याच्या ह्या भवबंध, त्या भवबंधाची अर्थात जन्म मरण परंपरारूप असणाऱ्या संसाराची आत्यंतिक निवृत्ती होते. असे महात्मे आपल्याला प्राप्त होणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, असं भगवंतांनी त्या ज्ञानी किंवा त्या विद्वान आत्मज्ञानी पुरुषाची या ठिकाणी स्तुती केलेली आहे. असा हा श्लोक आहे. आता या संबंधाने भगवान संत सम्राट माऊली म्हणतात की जे तो विषयाची दाटधाडी, माझी कामक्रोधांची साकडी, चुकावणी आला पहाडी, सद्वासनेची आ. पाठीमागं त्या ज्ञानीपुरुषाविषयी भगवान म्हणाले की एरवी ज्ञानिया जो म्हणजे, नाहीतर ज्ञानी ज्याला म्हणतात तो चैतन्याचे केवळ माझे. तो तर केवळ माझं चैतन्य म्हणजे तो माझा जीव प्राणच आहे. म्हणजे आपण सकाळी पाहिलं की जर भक्त असेल तर त्या ठिकाणी देवाला महत्त्व आहे. या ठिकाणी भक्ताविन देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. भक्तासारखं देवाला काहीच आवडत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या देवाला मुळी जे देवपण आणलेले तेच भक्ताने आणलेलं असल्यामुळं ते म्हणतात की तो केवळ चैतन्य माझे, तो जणू काही माझा जीवच आहे. मनुष्याच्या शरीरामधून जीव म्हणजे हा चिदाभासासहित हे सूक्ष्म शरीर जर निघून गेलं तर त्या शरीराला प्रेतरूपता प्राप्त होते. तसं भगवंताच्या ठिकाणी जर महापुरुषांनी त्याचं वर्णन केलं नाही किंवा त्याच्या अस्तित्वाच्या अनुभूती सांगितली नाही तर त्या भगवंताच्या सत्तेची सिद्धीसुद्धा होणार नाही. म्हणून म्हणतात की तो चैतन्य ज्ञानिया जो म्हणजे तो केवळ चैतन्याची माझे, चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे. वास्तविक आहे जेव्हा इतकं निरतिशय प्रेम परस्परावर असतं त्यावेळेला त्याला कधीही शब्दाने वाट करून देऊ नये किंवा शब्दाने त्याचा अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या व्यावहारिक जीवनातही प्रेमाला जी ओहटी लागते त्या ओहटीचं कारण त्या प्रेमाचं शब्दाने केलेलं वर्णन. म्हणून आपल्याकडं मित्र, पतिपत्नी, गुरु शिष्य किंवा भक्त आणि देव यांचं प्रेम जे आहे ते अवर्णनीय आहे. ते शब्दाला अविषय अशा प्रकारचं खरं प्रेम आहे. आणि हे प्रेम जर तसंच ठेवलं, अवाच्य ठेवलं तर त्या प्रेमाचा खरा आनंद भोगता येतो. आणि ज्या क्षणी ते वाणीतून बाहेर पडेल त्यांनी सांगितलं आता खिडकीच्या शेजारी दिवा तेवत आहे आणि जर त्या खिडकीतून जर वाऱ्याची लहर आली तर तो खिडका काय होतो, खिडकी उघडली की वाऱ्याची लहर येते आणि त्या लहरीमुळं तो दिवा विझून जातो. त्यामुळं हा प्रेमरूपी असणारा जो अत्यंत उदात्त अशा प्रकारचा दीप आहे
तो प्रेमरूपी दीप जेव्हा शब्द मनुष्य तोंड उघडतो, तोंडाची खिडकी उघडतो, तेव्हा त्याच्यातून आलेला हा शब्दरूपी वारा हा त्या प्रेमरूपी दिव्याला विझवतो. म्हणून या ठिकाणी म्हणतात की हे न म्हणावे, हे बोलू नये, परी काय कीजे, परंतु काय करावं, न बोलणे बोलो किंवा न बोलणे बोलो, म्हणजे जे बोलू नये, शब्दातून आता आणू नये, परंतु ते मी बोलून गेलो असं भगवान म्हणतात. म्हणजे भगवंताला सुद्धा आपल्या ह्या ज्ञानीपुरुषावरचं प्रेम ते शब्दाच्या माध्यमात आणावं आणि अभिव्यक्त करावं असं वाटत नाही. असा ह्या प्रेमाचा महिमा आहे. परंतु विद्वान पुरुषा संबंधाने भगवान सांगतात की तर का बरं वाटतं, जे तो विषयांची दाढ, त्या भक्ताचं चरित्र आणि त्याने आपल्यावर प्रेम कशा प्रकाराने केलेला आहे आणि हा प्रवास त्यांनी किती कष्टाने सोचलेला आहे आणि किती जन्मोजन्मी त्यांनी आपल्या प्राप्तीसाठी किती कष्ट घेतलेले आहेत आणि जन्मजन्मामध्ये त्याच्यापुढं कितीही अनेक प्रकारची प्रलोभनं आली तर त्या प्रलोभनाकडं त्यांनी पाठ फिरवलेली आहे. आणि तो जो माझ्या दिशेने निघाला आणि जी माझ्या ठिकाणी अनन्य निष्ठा ठेवली, त्या निष्ठेमध्ये कधीही पुन्हा परिवर्तन झालेलं नाही, असं त्याचं जीवनचरित्र भगवंताच्या समोर आहे. म्हणून भगवान त्या ज्ञानीपुरुषाच्या जीवनचरित्राला आठवतात. म्हणतात यांनी आत्तापर्यंत माझ्याशी एकरूप होईपर्यंत जो प्रवास केला, त्या काळात तो काय होता, तो सिद्ध झाला नव्हता, परंतु सिद्धाची जी लक्षणं असतात तीच साधकाची साधनं असतात. याने त्याने रात्रंदिवस माझ्या व्यतिरिक्त दुसरं कशालाही विषय केलं नाही. त्याचा निर्धार जर पाहिला तर तो निर्धार असा आहे, काय एक तुकोबारायांचा अभंग, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, अशा एका अनन्य निश्चयाने तो प्रवृत्त झाला. तर शेवटवेरी त्यांनी पुन्हा पाहिलेची नाही मागे परतोनी, अशा प्रकारचा त्याचा प्रवास ते भगवंताला आठवतो. आणि मग भगवान म्हणतात असं मी का म्हणतो, मी म्हणतो की हे बोलू नये. आणि पुन्हा बोलू नये का जातो, याचंही कारण असे की माझ्याने राहवत नाही. कारण माझ्या समोर जे नामकारण तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावणी आला पहाडी सद्वासनेच्या. म्हणजे जर आपण बारकाईनं पाहिलं तर ह्या सगळ्या ओव्यांचं चिंतन केलं तर ह्या ओव्या जे काही सप्तभूमिकेमधील शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा आणि सत्वापत्ती, ह्या ज्या काही पहिल्या 4 भूमिका आहेत, ह्या चतुर्थ भूमिकेपर्यंत हे वर्णन करतात. आणि जीवनमुक्तावस्था प्राप्त होणे, जीवदशेत जेव्हा त्यांनी प्रवासाला सुरुवात केली तेव्हाच त्याला माझा वेध लागला आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईपर्यंत तसाच राहिला आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतरही पुन्हा तसाच राहिला. ज्ञानोत्तरसुद्धा तसाच राहिला. हे त्याची निष्ठा भगवंताच्या समोर आहे. त्याचा जन्मजन्माचा असणारा पारमार्थिक वाटचालीमध्ये त्यांनी केलेली जी वाटचाल आहे ती किती उदात्त, किती गंभीर, किती अनन्य निष्ठा ठेवून त्यांनी केलेली आहे, तर ते भगवंताच्या समोर येतं. आणि मग भगवान म्हणतात की जे नामकारण तो विषयाची मोठ झाडी किंवा दाट झाडी असं सांगतात. इथं सांगतात विषयांची मोठ झाडी. विषयांची मोठ म्हणजे हा अत्यंत संकीर्ण असणारी झाडी आहे. विषयांची संकीर्ण याच्या ठिकाणी भरपूर विचार करता येईल. विषयाची मोठ दाट झाडी आहे आणि दुसरे एक काय हे पाठभेद विषयाची मोठ झाडी असं असा एक पाठ आहे. विषयांची मोठी झाडी असा एक पाठ आहे. मोठ झाडी आणि दुसरा दाट झाडी. अर्थ असाच करायचा की विषयांचे अत्यंत दाट म्हणजे इतकं जंगल आहे, संकीर्ण जंगल आहे. कोणतं त्या वनामध्ये आता इथं आंब्याचीच झाडं आहेत, इथं लिंबाचीच आहे असा कोणता प्रकार नाही. अनेक प्रकारची झाडांचा समूह त्या ठिकाणी अत्यंत दाटीवाटीनं आहे आणि ती इथं रूपक केलेलं आहे. ती विषयांची दाट झाडी म्हणजे कोणती तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय. आता तुम्ही म्हणाल पंचच विषय आहेत आणि यांची पुन्हा दाट झाडी आहे असं कसं काय?
आहे की नाही, 5 तर विषय मोजल्यानंतर. परंतु ही दाट झाडी म्हणजे अशी आहे की जर एका मनुष्याला जर विचारलं की तुम्हाला सर्वात अधिक तुम्हाला एकच विषय मिळेल कोणता, तर त्या मनुष्याला किंवा कोणता एक विषय आवडतो असं जर म्हटलं तर मनुष्य कधीच सांगू शकणार नाही की शब्दविषयच मला आवडतो, स्पर्शच आवडतो, किंवा शब्द आणि स्पर्श दोनच विषय आवडतात, रूप रसगंध आवडत नाही असं कोणी म्हणणार नाही. म्हणून विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी लिहिलं, केवळ रस विषयाच्या छंदामध्ये फसला तर मासा गळाला लागला, रूप विषयामध्ये पतंग मरण पावला, है की नाही, शब्द विषयामध्ये सर्प भुलोनी गुंतला, नादा गारुडीये फांदा घातला असे, अशा प्रकारची त्याची स्थिती प्राप्त झाली. गंध गुणाने कोण भ्रमर त्या ठिकाणी नष्ट झाला. आणखी काय राहिलं, स्पर्श गुणाने तो हत्तीला मरणाला प्राप्त व्हावं लागलं. मग जर हे एक एक प्राणी एका एका विषयाने गेला तर ज्या मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी हे 5ही विषय एकत्र आहेत तर तो मनुष्य, बरोबर ना, तो कसा काय जगेल, म्हणजे तो या ठिकाणी कसा काय त्याची नाव ह्या परतीराला परमात्मा प्राप्तीपर्यंत जाईलच कशी, कारण ही झाडी आहे. आणि जर एखाद्या मनुष्याला असं विचारलं, जाऊ दे तुला पंचविषयात कोणता विषय सर्वात अधिक आवडतो, समजा पंचविषय समोर आले तर तुला किंवा एकच विषय वगळ आणि बाकीचे 4 सांग, किंवा 3 सोड 2 सांग, किंवा 2 सोड 3 सांग, सांगता येणार नाही. कोणताही मनुष्य विषय भोगातच आहे, पंचविषयामध्ये कुठंतरी आकर्षण आहे, पण आतून असं आहे की संपूर्ण या लोकातले परलोकातले असणारे 5 विषयाच्या पुढं तर नाही, पण हे सगळे विषय सगळ्या भोग्य विषय एकत्र येऊन जरी त्या भोगत्याला अनायास प्राप्त झाले तरीसुद्धा त्या भोगत्याची ज्या अर्थी तृप्ती होत नाही त्या अर्थी त्या भोगांची त्याला किती आसक्ती आहे हे आपण सहज जाणू शकतो. याला म्हणायचं की जेतो विषयांची दाट झाडी. भगवान म्हणतात ह्या विषयांच्या दाट झाडीतून बाहेर निघणं, ह्या जंगलातून काही संकीर्ण जंगल आहे आणि त्याच विषयाची झाडी म्हणजे काट्याकुट्याने भरलेली संकटाचा मार्ग आहे आणि त्या मार्गातून माझ्यापर्यंत येणं, त्या संसार आपलं विषयरूपी जंगलातून बाहेर सुरक्षित निघणं ही काही साधारण गोष्ट नाही. परंतु म्हणतात की या विषयाच्या दाट झाडी माझी, त्या दाट संकीर्ण झाडीमध्ये देखील का संकट कोणते, तर जिथं विषय म्हटलं की त्या ठिकाणी ध्यायतो विषयान पुस्सा संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः आणि कामात क्रोधोभी जायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती. असं माणसाच्या विनाशाची ही साखळी आहे की विषय म्हणलं त्या विषयांचं नुसतं ध्यान गेलं तरी त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होते आणि त्या आसक्ती निर्माण झाली की त्या पुरुषाला काय होतं, अंतःकरणात काम निर्माण होतो. नंतर कामाच्या अतृप्ततेत क्रोध निर्माण होतो, क्रोधामुळं त्याला अविवेकी दशा प्राप्त होते आणि त्यानंतर क्रोधात भवती सम्मोहात स्मृतिविभ्रमः, त्याच्या ठिकाणी बुद्धिभ्रंश होतो आणि मनुष्याचा बुद्धिभ्रंश झाला एकदा की त्या मनुष्याचा सर्वच नाश संभवतो किंवा होतो. अशा प्रकारची स्थिती आहे. पण हा जो समोरचा साधक आहे, भगवंताचा परमप्रेमास्पद असा भक्त आहे, त्याच्या जीवनचरित्रामध्ये विषयांची दाट झाडी माझी, कामक्रोधाची साकडी, कामक्रोधाची संकट त्याला आली, परंतु येत असून देखील चुकावणी त्यांनी त्याला काय केलं, चुकवलं. याचा अर्थ त्यांनी चुकवलं म्हणजे काय, नुसती कामक्रोधाची साकडी चुकवली का कामक्रोधाच्या साकडी ज्या विषय चिंतनामुळं निर्माण होतात त्या विषयाचं चिंतन करण्याचं त्यांनी सोडून दिलं. म्हणजे त्याचा विषय फक्त परमात्माच असल्यामुळं विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, भक्ता ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. आणि म्हणूनच त्यांचा भगवान त्याला ते आवडतात आणि भगवान काय म्हणतात, निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडोने दी. अशा वेळेला त्या पुरुषाला कोणतंच संकट येऊ देत नाही, कारण त्यांनी
त्यांनी आपल्या जीवनामध्ये कितीही संकट आली तर त्या संकटाची पर्वा केली नाही आणि माझं भजन त्यांनी, माझी भक्ती किंवा माझ्यावरचं प्रेम त्यांनी कुठेही कमी होऊ दिलं नाही. म्हणून त्याचं साकडं कोणावर पडतं? माझ्यावर. आणि मग मीच काय करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. मीच त्याचे सर्व साकडी दूर करतो. पण अगोदर त्यांनी काय केले? जेतो विषयाची मोठ झाडी किंवा दाट झाडी माझी कामक्रोधाची साकडी, ती चुकवत तो कुठं आला? तर त्यांनी सांगितलं काय? चुकावणी आला पाडी सद्वासनेच्या. तो पहाडावर आला म्हणजे मोठ्या पठारावर आला. म्हणजे डोंगराचा वरचा जो सपाट भाग आहे त्याला पठार म्हणतात, म्हणजे किंवा पहाडी प्रदेश म्हणतात. म्हणजे जितका उंच प्रदेश आहे, मध्ये कुठं पिकं नाही, पण तिथं काय सपाट भाग आहे. शेतकरीसुद्धा काय करतात? तिथं जमीन करू शकतात. म्हणजे अशा प्रकारचा तो सद्वासनारूपी डोंगराचं मोठा असणारं पठार किंवा डोंगराचा वरचा असणारा सखल भाग त्या ठिकाणी आहे. खाली किती डोंगर चढत राहिलं तर त्या ठिकाणी शेती करण्यासाठी ती जमीन नसते, कारण तिथं भूभाग हा सपाट नसतो. परंतु डोंगरावरच्या सपाट भागाला आला तो सपाट भाग कोणता? सद्वासना. त्याच्या अंतःकरण मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थाचा प्रवास योग्य दिशेनं चालला किंवा केला आपण, तर याच्या काही पाऊलखुणा आहेत. त्या पाऊलखुणेमध्ये मनुष्य जेव्हा सद्वासनेच्या पहाडावर येतो, म्हणजे आपण सखल भूमीवर आलो. आता ह्या जमीन सखल असल्यामुळं हिच्यामध्ये मशागत करायला काही हरकत नाही. आपल्याला पुढं काहीतरी निष्पन्न होणार आहे. पण कधी? जर त्याच्या अंतःकरणामध्ये सद्वासना असतील. ते सद्वासना म्हणजे ज्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये उपराम अवस्था प्राप्त झालेली आहे, किंवा जेणेकरून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर निर्माण होतील, अशा प्रकारचं वातावरण जरी समोर आलं तरीसुद्धा त्याचा त्याच्या अंतःकरणावर परिणाम होत नाही. त्याच्या अंतःकरणात फक्त सद्वासना म्हणजे सद्भावना, सद्विचार आणि सदाचार. म्हणजे त्याचा कोणताही आचार जो आहे तो आचार त्या ठिकाणी सदाचारच असणार. जो वेदाने सांगितल्याप्रमाणे वेदविहित आचाराच्या अतिरिक्त त्याची प्रवृत्ती कोणत्याही क्रिया करण्याकडे होत नाही, किंवा त्याच्या अंतःकरणात ज्या भावना होतात त्या असद भावना होत नाही, तर त्या सर्व सद्भावनाच त्याच्या अंतःकरणात. जसं तुकाराम महाराज म्हणतात की पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची. अशा प्रकारचं जे आहे ह्या सद्भावना, असद्भावना आमच्या अंतःकरणात हे गेले नेमून ठाईचेच. आमचा हा स्वभावच होऊन गेला की यामध्ये आम्हाला असद्भावना होत नाहीत. आणि तिसरं आहे सद्विचार. सद्विचार म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये कोणताही उत्पन्न होणारा विचार हा फक्त सत्याचीच कास धरणारा असतो. असत्य विचार आमच्या अंतःकरणात, जसं या ठिकाणी बराड जमिनीमध्ये कधी ऊस पिकत नाही, त्याप्रमाणे आमचं अंतःकरण अशा प्रकारचं मल आणि विक्षेपाने, म्हणजे मल म्हणजे काय? या ठिकाणी पापवासना. ज्याच्या अंतःकरणात पापवासना ह्या निर्माणच होत नाही. आणि अनुकूल असं जरी प्रसंग प्राप्त झाला, विषय प्राप्त झाला, तरीसुद्धा आपण पाहिलं होतं की अर्जुनाला ती अप्सरा त्याला वरण्यासाठी म्हणते, तेव्हा त्याने शाप पत्करला, पण पाप पत्करलं नाही. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये अशा असद वासना, असद कर्म म्हणजे आणि असद विचार हे पूर्णपणे कधी उत्पन्नच होत नाही. त्याला म्हणतात की चुकावणी आला पाढी सद्वासनेच्या. असं जेव्हा अंतःकरणाची बैठक होईल त्यावेळेला समजायचं की आपण विषयांची मोठ झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकावणी आला पाढी सद्वासनेच्या. आपल्या जीवनामध्ये जे आध्यात्मिक परिवर्तन आहे त्या परिवर्तनाचे जे टप्पे किंवा त्याचा जो सोपान आहे तो सोपान अशा प्रकारचा माऊलींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. याला जर म्हणायचं झालं तर याला म्हणायचं शुभेच्छा आणि सुविचारणा त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले. सद्विचारच आणि इच्छासुद्धा त्याला कोणत्या अनात्म पदार्थाच्या प्राप्तीविषयी किंवा विषयांच्या द्वारा सुख भोगावं अशा इच्छा पण त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. याला म्हणायचं शुभेच्छा सुविचारणा. आणि मग सांगतात एवढं झालं ना तर पुढं काय आहे
याच्यात जर असं सुद्धा घेतलं तरी चालेल. कोणतं की या ठिकाणी त्याच्या ह्या साधनामुळं काय होतं, तनुमानसा नावाची जी तृतीय भूमिका आहे त्या तृतीय भूमिकेमध्ये हा साधक जातो. तनुमानसा म्हणजे ही स्थिती गृहीत धरावी लागेल. तनु म्हणजे एकदम हलकं होणं आणि काय मन हलकं होणं. मन हलकं होणं, मनाला कुठं काय वजन आहे का, दामन मनाचं वजन आहे का काही त्याचं किंवा किलो क्विंटल, तर ते मन लघु होणं त्याला काय म्हणतो तनू होणं. म्हणजे तनू मानसा मन हे हलकं होणं. मनाचं जाड्य कशामुळं आलेलं आहे, मनाला वजन कशामुळं आलेलं आहे, मनाला वजन आलेलं आहे विषय चिंतनामुळं. मनामध्ये रजोगुण आणि तमोगुण हे जेव्हा अधिक वाढतात त्यावेळेला ते मन जड होतं. त्यावेळेला ते मन त्याला स्वतःचंही स्वरूप कळत नाही आणि इतराचंही स्वरूप कळत नाही. आणि ज्या वेळेला रजोगुण आणि तमोगुण झडून जातात त्यावेळेला हा सत्वगुण जो आहे त्या सत्वगुणात काय सांगितलं, सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुणामध्ये त्याला ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यामुळं किंवा ज्ञानप्राप्तीची इच्छा झाल्यामुळं त्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये राजसी क्रिया राजसी भाव कोणत्याही प्रकारचे उत्पन्न होत नाही किंवा तामसी क्रिया किंवा तामसी भाव त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत नाहीत. म्हणून असं सांगितलं की तो सद्वासनेच्या पहाडावर आलेला आहे. म्हणजे तनुमानसा झालेली आहे. तनुमानसा म्हणजे मनातील रजोगुण आणि तमोगुण झडून गेलेले आहेत असा तो पुरुष झालेला आहे. म्हणजे इथपर्यंत त्याचा प्रवास आला. याच्यातून जर विचार केला तर तो कोणत्या भूमिकेपर्यंत आला, शुभेच्छा सुविचारणा आणि तनुमानसा. आणि असं झालं की मग त्याला वाटतं की काही मी उद्धार पावेन. पण उद्धार हा स्वतंत्र बुद्धीनं होत नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. हे सुद्धा त्याला याचं सुद्धा निश्चय होतो की आपण मनाने स्वयंबुद्धीच्या बाही आणि काय निघाले तयाची शुद्धीची नाही असं आपलं व्हायला नको. आपल्या जीवनाचा प्रवास हा ज्ञानोबराय सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून रात्री आपण चिंतन केलं ना, घाली या संतांशी आसने पूजा करी काया वाचा मने आणि एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. इच्छिले ते म्हणजे कोणते इच्छिले, मोक्ष इच्छिलेलं आहे ऐका ना, दुसरं काही नाही. धरुणी काय भजनाची चाड आणि नित्य नियम आदरे सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. अशा प्रकारचं त्या पुरुषाला संत संगती करावी वाटते. आणि मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा आव्हांटा डावलुनी. आणि मग आपलं जीवनमान जगत असताना तो पुरुष पुढेही असा सावध राहतो की आपल्याला कोणती गोष्ट करायची तर ही सत्संगतीमध्ये सत्शास्त्राला अनुसरून असली पाहिजे. इथं जे तुकाराम महाराज म्हणतात ना, थोडे आहे चित्त साह्य झाली. परमार्थाचा प्रवास अवघड आहे असं नाही, पण तो बरोबर युक्तीनं केला पाहिजे. तर या युक्ती कोणती असेल तर संपूर्ण परमार्थाचा प्रवास हा सत्संगतीत आणि सत्शास्त्राच्या साह्याने झाला पाहिजे. हे थोडंच आहे की नाही, दोनच गोष्टी आपल्या जीवनात जर आपल्याला करता आल्या की या ठिकाणी काय करायचं, संतांची संगती करायची आणि सत्शास्त्राच्या साह्याने करायची किंवा संतांच्या संगतीत सत्शास्त्र समजून घ्यायचं आणि त्या सत्शास्त्राच्या अनुसार आपलं जीवन क्रम जो आहे तर तो जीवनक्रम नेटाने चालवायचा. आणि याला म्हणतात की साधू संगे सुबटा. आता ह्या अशा साधूची संगती आली तरी त्या साधू संगतीत मनुष्य टिकेल असं नाही. म्हणून टिकणार ते इथं अर्जुनाला एक विशेषण योजलं आहे, एक मोठं अर्थपूर्ण विशेषण आहे, सुभटा. भट म्हणजे योद्धा, सुभटा म्हणजे चांगल्या प्रकारचा असणारा योद्धा. अशा प्रकारचं या ठिकाणी त्याच्या अभंग तुकाराम महाराजांचे झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख आणि करिता देह दुःख थोर आहे. तैसे हरिभक्ती शुळावरील पोळी आणि विरळे निवडे तो बळी विरळा शूर
अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून अर्जुनाला म्हणतात साधू संगे सुभटा, हे शूर योद्ध्या अशा अशा अर्जुना तो संत संगतीमध्ये, आणि संत संगतीमध्ये काय करायचं तर उजू सत्कर्माच्या वाटा, ज्या उजू म्हणजे अत्यंत सरळ नीट असणाऱ्या सत्कर्माच्या वाटा, म्हणजे शास्त्राने ज्याला सत्कर्म म्हणून सांगितलेलं आहे आणि तुम्ही इदम कुरु असं सांगितलेलं आहे, तोही कर्मयोग पुन्हा तीही क्रिया कशी तर भगवंताला समर्पण करण्याच्या इच्छेने, शास्त्राची आज्ञा त्या ठिकाणी श्रुती स्मृती ममैवाज्ञा, त्या ठिकाणी श्रुती आणि स्मृती ह्या भगवंताच्या आज्ञा आहेत, त्यांचं कधीही अतिक्रमण करायचं नाही, उल्लंघन करायचं नाही. याला म्हणायचं की सत्कर्माची नीट वाट. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी. अशा प्रकारची ही जी वाट आहे का, जातो तेने पंथे साधावित, काय संती हे पैल लाविले निशान, ते नाम वैखरी मुखे गरजो असं सांगतात की संतांनी जे निशान लावलेले पलीकडं जो संकेत केलेला आहे त्याच वाटेने आम्ही जाऊ. काय सुरुवात त्याची, आणि ही जी वाट आहे याच वाटेने तुम्ही चाला. कोणता संतांनी जी वाट अनुसरलेली आहे त्याच वाटेने तुम्ही चाला. किंवा मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही, मोडोन या नाना मते देती सिद्धांते सौरसू. निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुखसिंधू. त्या संतांच्याच मार्गाने जायचं. माणसाने जीवनामध्ये संत शास्त्र आणि देव याला सोडून आपल्या जीवनात समाधानाचा कोणताही उपाय केला तर तो उपाय यशस्वी होत नाही, तर तो उपाय अपाय होतो. एवढं आपल्या जीवनाचं एक सूत्र असलं तरी मनुष्य या तिन्हीच्या बाहेर कधी सुख किंवा दुःखाचा सामना कसा करावा याची त्याला चिंता पडायची नाही. त्याला योग्य मार्गदर्शन होईल. कारण ह्या तीनच गोष्टी, भगवान अंतर्यामी प्रेरणा करणं, साधूनी योग्य मार्गदर्शन करणं आणि सत्शास्त्राचं अनुसरण करणं. हा तो अभंग आहे. कारण वारियेले जेथे, जातो तेने पंथे साधावित, संती हे पैल लाविले निशान, ते नाम वैखरी मुखे. त्या बरं ना, हे संती हे पैल लाविले निशान, ते खुन पाहून नाम गरजो. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी. अशाप्रमाणे हे सांगतात. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माच्या वाटा, नीट असणारी जी सत्कर्माची वाट आहे, म्हणजे ही सत्कर्माची वाट म्हणजे निष्काम कर्मयोगाची वाट. या ठिकाणी आणि ती करत असताना अप्रवृत्तीचा अवांठा डावलुनी. अप्रवृत्ती म्हणजे जे या ठिकाणी असणारा निषिद्ध कर्म आहेत, अप्रवृत्ती, जिथं प्रवृत्ती करू नये. शास्त्राने इदम मा करू, हे करू नका असं ज्याच्याविषयी सांगितलेलं आहे ती सगळी अप्रवृत्ती आहे. आणि अप्रवृत्ती ही जीवनामध्ये अवांठा म्हणजे आटवाट आहे. म्हणजे शास्त्राने जे सांगितलं आणि त्याच्या विरुद्ध आपण करत राहिलो तर निश्चित समजायचं का आपला प्रवास आडवाटेने चाललेला आहे, हा प्रवास धोक्याचा आहे. म्हणून मनुष्याला शास्त्राने जे सांगितलं त्याच मार्गाने गेलं पाहिजे. आणि ते जात असताना ह्या पुरुषांनी काय केलं बघा. याच्या जीवनचरित्राची स्तुती कोण करतात? भगवान करतात. हा पुरुष इतरांनी भगवान स्वतः म्हणतात म्हणून तो दैवा आगळा, तो एक वेगळ्याच भाग्याने संपन्न पुरुष असे म्हणून वाणीत असो वेळोवेळा. म्हणून मला वारंवार त्याचं वर्णन करावं वाटतं. कारण काय, आजच्या ह्या संपूर्ण विश्वामध्ये जे साम्य शेजे डोळा लागला तया, साम्य शेज म्हणजे ब्रह्मरूपी शय्येवर पौढलेला डोळा लागलेला हा पुरुष आहे की ज्या पदापर्यंत कोणाला सहसा फार कमी गेलेले आहेत, आहे की नाही. बहुनाम जन्मनाम अंते, मग तो असा ज्ञानवान झालेला आहे आणि मग माम प्रपद्यते, मला तो प्राप्त झालेला आहे. मग साधू संगे सुभटा, उजू बघा ते गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात की आचार्य आत्रेयांचं त्यांचा पुतळा उभा राहायचा होता. तर विचार चालू होता पण तो पुतळा काही त्यांच्या हयातीत झाला नाही.
पण त्यांनी असं सांगितलं होतं की माझा पुतळा जरी तयार झाला तर तुम्ही एकच करा की त्या पुतळ्यावर खाली काही दुसरं काही लिहू नका, तिथं फक्त एवढं लिहा की आचार्य अत्रे कृतघ्न नव्हता. असं त्यांनी लिहिलं. म्हणजे देवसुद्धा भक्तांचा कृतज्ञ आहे. आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानचं मोठं करण्यासाठी किती कष्ट घेतले असतील, यांनी घेतलेल्या कष्टाची नोंद देवाच्या दरबारात आहे की नाही. पण आईवडिलांनी केलेल्या कष्टाची नोंद मुलांच्या वहीमध्ये कुठंच नाही, आहे की नाही. सद्य परिस्थितीत म्हटलं तर इथं देव किती तोंड भरून करतो, त्यांनी काय काय कष्ट केलं. तसं मुलांनी काय म्हणायला पाहिजे, मी सगळ्यावर पाणी सोडेल, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काय काय केलं नाही, म्हणजे सर्व काही केलेलंच असतं ना. तर तसं इथं देव कृतज्ञ आहे. साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा अवांटा डावलुनी. जे अप्रवृत्ती म्हणजे निषिद्ध कर्म आहे, त्या निषिद्ध कर्म हीच कोणी आडवाट आहे आणि ती त्यांनी डावलली म्हणजे डावीकडे टाकली, म्हणजे तिची उपेक्षा केली. काही झालं तरी निषिद्ध कर्म करायचं नाही, अशा प्रकारचा त्याचा जीवन प्रवास. म्हणजे आपल्याला ज्ञानाकडे जायचं असलं तर प्रवास कसा कसा करायचा, ओव्या 10-11 आहेत, परंतु याच्यामध्ये हे सर्व सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगतात की आणि जन्मशतांचा वाहतवना देवीची आशेची या नलेची वाहना तेथ फलहेतूचा उगाना कवनू चाळी. ह्या ओळीचं अनेक प्रकाराने चिंतन कोणी कोणी केलेले, शब्दकोशात वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. पण साधारणपणे पहा की याच्यामध्ये आपण म्हणतो ना, तो काय म्हणतात वाहदार का काय म्हणतात, एखाद्याची शेती एखाद्याला दिली म्हणजे तो त्याचं वहिती करतो म्हणतात ना, वहिती करतो. तसा इथं वाहतवना म्हणजे शेकडो जन्मामध्ये हा वहिती करत आलेला आहे. वहिती करत आलेला आहे म्हणजे काय, निष्काम शेती करत आलेला आहे, शेतीची मशागत करीत आलेला आहे. आणि त्या मशागतीमध्ये काय असतं, जे जे काही गवत वगैरे असेल, जो भाग पिकाच्या वाढीला प्रतिकूल आहे तर त्याला बाजूला करून त्या पिकाची पुष्टी करून द्यायची. ही तिची काय आहे मशागत. व जन्मशताचा म्हणजे शेकडो जन्मात यांनी मशागत केली. याची मशागत कोणती आहे की निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. आणि त्याच्यामुळं त्याच्या अंतकरणातली अशुद्धी म्हणजे मल आणि अंतकरणाचा विक्षेप ज्याने दूर केलेला आहे, जन्मशताचा वाहतवना. मग आता असा जो पुरुष आहे, हा पुरुष जो आहे, परंतु करत असताना निष्काम कर्म आणि निष्काम उपासनामध्ये काय असतं, कर्तृत्व मद नाही, फलाच्या आस्वाद नाही, आहे की नाही. आणि केलेलं कर्म कोणाला अर्पण करायचं, ईश्वराचा. आणि न मम म्हणायचं, ते माझा याच्याशी काही संबंध नाही. मग जर कर्माचं कर्तृत्वाशीच जर माझा संबंध नाही तर त्याला फळाची आशा असेल का अंतकरणामध्ये, नाही. त्यामुळं आशेची नलेची वाहना, त्याने आशेच्या वाहना पादुका कधी पायात घातल्याच नाही. कोणतंही जे कर्म करायचं, यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम, ही ते भगवंताची पूजा आहे. अशाच प्रकाराने केलेले. आणि हे किती एका जन्मात केले का, शेकडो जन्मात. जन्मशताचा म्हणजे एका शताचा नाही, एक जन्मशतांचा वाहतवना. आणि तेवीची त्याचप्रमाणे ते करत असताना काय करतो, आशेच्या नलेची वाहना. त्यांनी कधीही आशेची वाहन म्हणजे मला ह्या अमुक कर्मापासून अमुक फल निर्माण व्हावं अशी कधी आशाच त्याच्या जन्मामध्ये त्यांनी ठेवलेली नाही. त्या वाहनात ती पादत राहणं म्हणजे आपण केलेलं कर्म सुरक्षित रूपाने आपल्याला फल देईपर्यंत करावं अशी आशा त्याच्या अंतकरणात कधीच उत्पन्न झालेली नाही. मग आणि तेथ फलहेतूचा उगाना कवनू चाळी. त्याचं असं चिंतन केलं, मुळातच त्याला काही लोक म्हणतात ना, एखादा मनुष्य खूप मोठा श्रीमंत होतो, अगोदर गरीब असतो, आणि गरिबाचा तो खूप मोठा श्रीमंत होतो. आणि श्रीमंत झाल्यानंतर तो काही इतका दानधर्म करतो की काही मागं पुढंच पाहत नाही. जे कोणी आडले भिडलेले रंजले गांजलेले त्यांना मदत करत राहतो. आणि असा एखादा मुलगा असला आणि तो सारखा देत राहतो, काय हो तुमचा मुलगा सारखा देतो, ते म्हणते असं नाही, हे हा काय आत्ताच देतो असं नाही, याचा काय हे मूळचाच स्वभाव लहानपणापासून हा असाच आहे. त्याला जर खाऊ दिलं तर तो सगळ्या भावंडाला वाटून टाकायचा, आपल्याला राहू नाही तर नाही राहू. आपल्याजवळ जर काही एक कपडा असेल
तर तो कपडासुद्धा दुसऱ्याला द्यायचा. म्हणजे याचा अर्थ हे काय, हे त्याचे पूर्वीचेच संस्कार आहे. तसा हा जन्मशताचा वाहतवाना आशेच्या न लेचिवानं, लहानपणापासून आता जर असाच आहे तर आता हा मुलगा दुसऱ्या मोठा झाल्यावर काय करणार, तेच करणार. तसं यांनी आत्तापर्यंतच्या जन्मात शेकडो जन्मामध्ये निष्काम कर्म निष्काम उपासनेमध्ये कधीच कर्मफलाची इच्छा केली नाही. आता तर काय झालं, संतांच्या संगतीत सत्शास्त्राप्रमाणे तो आत्मचिंतनाकडे प्रवृत्त झालेला आहे. मग अशा वेळेला त्याला पुन्हा काय झालं, हे सगळ्याचं फल म्हणून काय, निष्काम कर्म उपासना झाल्यानंतर तो काय होतो, विविधिशा निर्माण होऊन आपल्या श्रीगुरूंच्या शरणागत होतो. आणि तिथं अंतरंग साधनं जे श्रवण मनन निधिध्यासन, बरोबर ना, ही आत्मसाक्षात्काराची साधनं करतो. पाठीमागं बहिरंग साधनं होती, ती मोक्षाची परंपरेनं मोक्षाची साधनं होती. आणि आता ही अंतरंग साधनं आहेत, श्रवण मनन निधिध्यास. श्रवण मननाला कष्ट होत नाहीत का? बुद्धीचे वाभाडे निघतात. काय ते तर व्रताचरणे कर्कशे, विवेक श्रवणे खरपुसे, करिता जाती भोकसे, बुद्ध्याधिकांचे वाभाडे त्या ठिकाणी निघतात. मग आता ह्या वेळेला तो काय विचार करत असेल तर ते सांगतात की फल हेतूचा उगाना कवन चाळी. आता मी हे श्रवण करतो, मला का बरं वेदांत तात्पर्य निश्चय होत नाही, मी मनन करतो, बरोबर ना. अशा वेळेला माझी विपरीत आपलं काय प्रमेया संभावना दूर का होत नाही. आणि निधिध्यासनाचे किती कष्ट आहे ना, अजून किती दिवस करावे. फळ हेतूचा उगाना कवन चाळी, त्या ठिकाणी आपल्याला फल प्राप्त व्हावे याचा जो उगाना म्हणजे जो हिशेब आहे, तो हिशेब कवन चाळी, कोणत्या हिशेब करीत बसला. याचा अर्थ किती श्रम झाले तरी त्या ठिकाणी नाही. त्याचा मूळचाच काय, मूळचाच निश्चय आहे, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. या ठिकाणी आपलं जे कार्य आहे ते आपण करत असताना त्या ठिकाणी देहादिकांना, मनाला, बुद्धीला होणाऱ्या कोणत्याही कष्टांचा हिशेब तो कधीही करीत नाही. म्हणजे किती कष्ट झाले तरी चालतील, पण मी माझ्या गंतव्यस्थानापर्यंत जाणार, अशा रीतीनं मी माझ्या परमात्मा स्वरूपाला भेटणारच. कधी का होईना एक दिवस असा येईल आणि मी त्या त्याच्यामध्ये आपण संकट किती, तो म्हणजे संकटाचा विचारच करायचा नाही, आहे की नाही. फळ हेतूचा उगाना कवन चाळी, उगाना म्हणजे त्याचा हिशेब कोण करीत बसेल. ऐसा शरीर संयोगाच्या राती माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहाती पहाट झाली. आता म्हणतात आयसा, याच्यातून खूप काही त्याला आपण व्यंजनेनं माऊली खूप काही सांगत असतात. जसा याचा वाच्यार्थ आहे, जसा याचा लक्ष्यार्थ आहे, तसा याचा ध्वन्यर्थ आहे. तसं गुरुवर्य प्रातस्मरणीय धुंडा महाराज सांगायचे की ज्ञानेश्वरीमध्ये खूप खूप व्यंजनेनं अर्थ करावा लागतो. आणि व्यंजनेने अर्थ केला तर आपल्याला जीवनात तो बराच मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये आढळतात. इथं तर काय आहे, एक रूपक केले, रात्र कोणती, शरीर संयोगाची राती. शरीराचा संयोग होणं म्हणजे शरीर प्राप्त होणं हीच रात्र आहे. म्हणजे ज्या अर्थी आता आपलं जे जीवन चाललं आहे ना, ते संपूर्ण अंधकारमय आहे. कशावरून म्हणायचं अंधकारमय, कशावरून म्हणायचं, ज्या अर्थी शरीर प्राप्त झाले त्या अर्थी मोक्ष प्राप्त झाला नाही. आणि ज्या अर्थी हे शरीर प्राप्त होणं म्हणजे पाप पुण्याचं मिश्रित फल आहे. आणि पाप पुण्याला कारण कोण आहे, ह्या ठिकाणी सर्वात पहिलं कारण कोण आहे, शरीर प्राप्त झालं. शरीराला कारण कोण आहे, धर्माधर्म. धर्माधर्म कारण आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी शरीर संयोग झाला, हीच रात्र झाली की नाही. ही रात्र कशावरून, अज्ञानरूप रात्र आहे. शरीर संयोग झाला याचाच अर्थ आपण रात्रीमध्ये, रात्र कोण आहे तर अज्ञान रात्र. आपल्या शरीराला कारण कोण, धर्माधर्म पापपुण्य. त्याला कारण कोण आहे, अनुकूल प्रतिकूल ज्ञान. रागद्वेष, रागद्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे भेद ज्ञान. आणि भेद ज्ञानाला कारण कोण आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग आता याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला पण माऊली ह्या ओवीतून असं सांगतात का शरीर संयोगाच्या रात्रीमध्ये तुम्ही अडकलेले आहात, शरीर संयोगाच्या रात्री. परंतु हा पुरुष आहे ना, आपण अडकलेलो आहे तर आपल्याला पुन्हा काय आहे, त्याच्यातच आपल्याला आनंद वाटतो, आहे की नाही. दुःखिया दुःखाची
जिव्हार अशी आपली स्थिती आहे. परंतु हा मात्र तसा नाही. आता किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणवनी जीव भ्याला शरण गेला विठोशी, असा हा पुरुष आहे. हा पुरुष त्या रात्रीमध्ये जो पाठात सुद्धा झोपण्याचं धाडस करतो, त्याला शरीर संयोगाच्या रात्रीमध्ये काय वाटणार आहे की नाही. तर शरीर संयोगाचे रात्री माझी धावता सडिया आहे ती, ह्या रात्रीमध्ये तो धावतो. पण धावताना त्याला सारखं गळ्यात गळा घालून कोणाचं तरी साह्य नाही. माझी धावत सुटतो, म्हणजे कितीतरी वेग करतो की आता येची देही याची डोळा, भोगुमुक्तीचा सोहळा. म्हणून हा सडा म्हणतो ना, ते सडा आहे म्हणजे एकटा आहे. आणि एकटा आहे नाही, पुन्हा आयती या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये असा दिला आहे की आयती म्हणजे आपण काय म्हणतो, हे आयता आहे म्हणजे सहज आहे. ही वस्तू आयती आहे म्हणजे सहज आहे, अनायास आहे, स्वाभाविक आहे, असं साधारणतः अनेक ठिकाणी. पण इथं तशा प्रकारचा अर्थ लागत नाही. आयती शब्दाचा अर्थ आहे अपरिग्रही किंवा परिग्रहाचा पूर्ण त्याग करणारा. एकटा जातो, पण एकटा सगळ्या प्रकारच्या सोयी करतो असं नाही. त्याच्यामध्ये अपरिग्रही म्हणजे ज्या गोष्टीची जीवननिर्वाहाच्या पेक्षा अत्यधिक असणाऱ्या वस्तूचा संग्रह न करणं, ही आयती. म्हणजे एकटाही असतो आणि पुन्हा एकटा असला तरी अपरिग्रही असतो, जास्त संग्रह करत नाही, असा जो पुरुष आहे. आणि त्यांनी सांगितलं ना, म्हणजे काही लोकांना काय वाटतं, हे का परमार्थाच्या वाटचालीमध्ये देखील आपल्याला काय हे दुसऱ्याचं थोडं साह्य पाहिजे. जर तुम्ही जोडीदार येत असाल तर आपण पद यात्रा करू, असं. इथं तसं नाही. तर त्याच्या ठिकाणी एकटा, कोणी आलं तर ठीक, नाही आलं तरी ठीक, असं एकटं जीवन पारमार्थिक साधनेमध्ये एकटा. आणि पुन्हा काय असलं पाहिजे महत्त्वाचं लक्षण, अपरिग्रह. म्हणून सगळ्या परिग्रहाचा त्यागही केला. आणि या ठिकाणी एकटा असणं असा, आणि हे करायला लागला. अशा प्रकारचा मनुष्य जर असेल तर ह्या सगळे साधनं करता म्हणजे कोणते क्रमाक्रमाने त्यांनी साधनं केली. कारण साधनं कोणती केली, पहिल्यांदा त्यांनी सत्संगतीमध्ये पहिल्यांदा तर निष्काम कर्म उपासना केली. सत्संगतीत सत्शास्त्राच्या द्वारा त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग साधना केली. आणि ही साधना करीत असताना त्याला त्यांनी सांगितलं, तव कर्मक्षयाची पहाट झाली. आणि मग अशा वेळेला कर्मक्षय म्हणजे आता जेणेकरून तो त्या कर्माच्या बंधनातून मुक्त होईल, म्हणजे अजून झालेली नाही. कर्मक्षय कधी होतो खऱ्या अर्थाने, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे म्हणजे आवर असणारी माया, तिच्या अतीत असणारा तिचा अधिष्ठान परमात्मा, त्याचा आत्मत्वाने जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत हृदयग्रंथीचा भेद होत नाही, सर्व संशयाचा छेद होत नाही, तोपर्यंत त्याला ही खरं ज्ञानाचा दिवस उजेडला का, झालेलं नाही. परंतु या ठिकाणी त्याला कर्मक्षयाची पहाट झाली. म्हणजे इथं कर्मक्षय म्हणजे त्यांनी जे जीवनामध्ये केलेली जी पापकर्म होती तर ती संपूर्ण पापकर्म, त्या निष्काम कर्म, निष्काम उपासना, अंतरंग बहिरंग केलेली साधनं यांनी त्याच्या पापकर्माचा पूर्णपणे क्षय झाला. म्हणजे त्याच्या अंतकरणातला मल संपूर्ण गेला. आणि कर्मक्षय म्हणजे त्याचा विक्षेप जो आहे, म्हणजे पापवासनाही गेल्या. आणि त्यांनी सांगितलं ना, मन कसं झालं, तनुमानसा, त्या ठिकाणी त्या मनातला असणारा विक्षेप किंवा चांचल्यही ते पूर्ण निवृत्त झालं. म्हणजे तो काय झाला की तो विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्वाने संपन्न पूर्णपणे झाला. आणि त्याला श्रीगुरूंच्या सहवासात तो राहत आहे. म्हणून त्याला जणू काय आता पहाट झाली म्हणजे उजाडणारच आहे ना. पहाट ही काय आहे, पुढं सूर्योदयाची पूर्णपणा आपल्याला सूचक अशी पहाट आहे. म्हणून त्या यांनी लिहिलं ना, वासुदेवच आहे ना, बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखटगा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. अशा प्रकारची त्याची स्थिती झाली. म्हणून म्हणतात की शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाठ झाली. तेव्हा त्याच्या पापकर्माचा पूर्णपणे क्षय झालेला आहे. कारण जोपर्यंत पापकर्म आहेत, मल आहे,
पापवासना आहेत तोपर्यंत हा मलदोष तो ज्ञान होऊ देत नाही. म्हणून या ठिकाणी तो पूर्णपणे काय झाला, साधन चतुष्टय संपन्न अधिकारी झाला. आणि हीच त्याच्या कर्मक्षयाची काय आहे, पहाट आहे. तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, तेथ साम्याची रुद्धी उघडली, तयाचे दिठी. आणि मग आता पुढं काय झालं, गुरु कृपा हीच उषा. तुम्ही म्हणाल आतापर्यंत काय झालं, गुरुकृपा तर माझं सांगितलं, साधू संगे सुबडा. आणि आता मग काय झालं, पुन्हा गुरुकृपा. तिथं साधूची संगती सांगितलं. आता इथं ते अकारण करुणा वरुणालय असणाऱ्या साधूची कृपादृष्टी झालेली आहे. म्हणजे कृपा झालेली आहे, म्हणजे त्या साधूने त्याचं पूर्णपणे रक्षण करण्याचं ठरवलेलं आहे. बरोबर ना. अशा वेळेला गुरुकृपेची उषा, गुरुकृपेची उषकाल या ठिकाणी उजळलेला आहे. म्हणजे गुरूंची कृपा झालेली आहे. आणि त्यामुळं गुरूंची कृपा झाली म्हणजे गुरूंनी त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि ज्ञानाची ओतपली पडली. आणि त्याला ते ज्ञानाचं काय झालं, ओतपली म्हणजे कोवळं ऊन जे आहे, किंवा उन्हाची जी तिरीम म्हणतात त्याला, तर ते कोवळं ऊन या ठिकाणी आलेले. म्हणजे अगोदर उष्यकाळ झाला आणि नंतर ज्ञानात त्या ठिकाणी ज्ञानरूपी जो सूर्य आहे तो सूर्याचा पूर्ण उदय झाला आणि मग त्याचं कोवळं ऊन पडलं. म्हणजे कोवळं ऊन पडलं म्हणजे काय, अगोदर काय होतं की जसा उष्यकाल हा सूर्योदयाची कल्पना करतो, तसंच हा सूर्य उदयाचा जो क्षण आहे तो अजून सूर्य माथ्यावर आलेला आहे का, नाही. पण सूर्य ज्या अर्थी उदय झाला तो माथ्यावर येणारच आहे. म्हणून या ठिकाणी असं सांगितलं आहे नाथ महाराजांनी. आता ती ओवी आठवायची नाही, आठवली तर पहा की नाथ महाराज म्हणतात की ज्या वेळेला श्रीगुरु तत्वमसी महावाक्य सांगतात आणि त्यावेळेला जरी तो बोध होतो तरी तो त्या बोधाने ज्याला अदृढ अपरोक्ष साक्षात्कार असं म्हणायचं, किंवा तो प्राथमिक स्वरूपात झालेला मी ब्रह्म आहे हा जो बोध आहे तो संपूर्ण अज्ञानाचा निवर्तक नसतो. म्हणजे असा भाव सांगतो मी त्याचं काय सांगतात की म्हणतात ज्या वेळेला नाथ महाराजांनी असं उदाहरण दिले, एखादी तुळई असते आणि त्या तुळईला जर आपण काडी लावली, बरोबर आहे ना, तर ती सगळी तुळई हां चकमकीची आगी जाळून शके नाटे लागी किंवा लाटे लागी असा पाठ आहे. तैशी ब्रह्मप्राप्ती प्रथम रंगी विषय संगी विनाशे. बरोबर, संसार विषय प्रपंच संगी विनाशे. चकमकीची आगी, ते लोक आहे ना काय पूर्वीच्या काळामध्ये होते, ती गारगुटी एकमेकावर घासायची, तिची जी हे पडते ठिणग्या पडतात आणि त्याच्यामध्ये कापूस वगैरे पेटून घ्यायचा. कापूस पेटू शकतो की नाही त्या चकमकीच्या आगीनं. तसं जर एखाद्याला जरी गुरुनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि त्याला जर असं वाटलं की मी ब्रह्म आहे, परंतु ती परिपक्व दशा नसेल, परिपक्व दशा म्हणजे तो ब्रह्मबोध जर प्रतिबंधाने युक्त असेल, प्रतिबंध म्हणजे प्रमेया संभावना, प्रमाणा संभावना, विपरीत भावना यांनी जर तो प्रतिबद्ध असेल तर त्याचं निवारण केल्याशिवाय निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत नाही. म्हणून या ठिकाणी ती जशी चकमकीची आगी कापूस पेटवती सहज, मग कोणी काय म्हणायला लागलं, आता आम्ही तुळई पेटू. तुळई म्हणजे एक मोठा खांब, लाकडी खांब, तो पेटवता येईल का त्यानं. तसं जर आम्हाला ब्रह्म झाले म्हणजे परोक्ष ज्ञान झाले, दृढ अपरोक्ष ज्ञान झाले किंवा प्रतिबंधाने युक्त अपरोक्ष ज्ञान झाले, तरीसुद्धा या ठिकाणी त्याला ती जी झालेली ब्रह्मप्राप्ती आहे ती विषयांच्या किंवा प्रपंचाच्या संगतीत राहिली तर कधीही ती प्रभावी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात की गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली. अगोदर कोवळं ऊन पडलं आणि मग काय झालं पुढं शेवट ह्याच्यामध्ये काय आहे, ज्याला आपण परिपूर्ण अवस्था म्हणतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ही जी परिपूर्ण अवस्था आहे, परिपक्व अवस्था आहे ज्ञानाची, ती ज्ञानाची दुपार त्याच्या ठिकाणी होते. म्हणजे प्रखर सूर्य माथ्यावर यावा त्याप्रमाणे हा ज्ञानरूपी सूर्य जो आहे तो पूर्णपणे, आपली सावलीसुद्धा आपल्याला दिसत नाही.
दुपारी ज्या वेळेला सूर्य पूर्णपणे आकाशात आपल्या माथ्यावर येतो तेव्हा आपली सावली कुठं जाते? पायाखाली. लोटांगण तळी हरपती अशी तिची अवस्था होते. ही खरी ज्ञानाची परिपूर्ण अवस्था आहे की ज्या ज्ञानामध्ये छाया काय परमात्म्याची छाया माया. इथं जीवाची काय आहे? शरीराची छाया दिसत नाही आणि तिथं परमात्म्याची माया दिसत नाही. अशी जी स्थिती आहे ती खरी ज्ञानाची सिद्धी आहे. आणि तिथं काय बोध आहे तर तेथ साम्याची रुद्धी उघडली तयाची दिठी. त्याच्या दृष्टीला तयाची दिठी त्याच्या दृष्टीला साम्याची म्हणजे काय? निर्दोषमी समम ब्रह्म. त्याला ही ब्रह्माची रुद्धी म्हणजे ऐश्वर्य ते त्याला उघडं होतं, मोकळं होतं, अनावृत अशा प्रकारच्या ब्रह्मस्वरूपाशी तो सदाचा समरस होतो. आणि आता पुन्हा त्याला माघारी येणं नाही. आता तो आपल्या स्वरूपाशीच समरस झालेला आहे. ही स्थिती त्याला प्राप्त होते. आज सांगितलं की नाही ह्या सगळ्या अवस्था. ही अवस्था कोणती आहे? आता साम्याची रुद्धी उघडली तयाची दिठी ही सत्वापत्ती अवस्था आहे. बरोबर ना? आतापर्यंत आपण शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, तनुमानसा आणि सत्वापत्ती त्याच्यामध्ये मी ब्रह्म आहे. सत्व म्हणजे जे ब्रह्मस्वरूप आहे त्याची प्राप्ती झालेली आहे. त्याला इथं काय म्हणतात? साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी. आणि आता म्हणजे अहम ब्रह्मास्मी या बोधाला तो प्राप्त झाला. आणि हा बोध कसा? आता याच्यात संशय नाही. विद्यते हृदय ग्रंथी आणि छिद्यते सर्व संशय. हा आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देखीजे देहीचा धर्म देही ऐशे देखणे ते पाही अनाहती. ह्या स्थितीला तो आता प्राप्त झाला. आणि आता मग पश्चात काय अजूनही आहे का प्रवास? अजूनही प्रवास आहे. तो प्रवास कोणता? तर आता पुढचा प्रवास आहे की ते सांगतात पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म आदौ ब्रह्माहमस्मी. अगोदर मी काय इति इति अनुभवे उदिते. या मी ब्रह्म आहे असा अनुभव एकदा झाला का पश्चात म्हणजे तत्क्षणी मीच ब्रह्म नाही सर्वम खल्विदम ब्रह्म. आणि त्यावेळची स्थिती सांगतात ते वेळी जयाकडे वास पाहे तेवता मीच तया एको आहे. अथवा निवांत जरी राहे तरीही मी चितया. ते वेळी आणि त्यावेळेला मी ब्रह्म आहे ह्या संशय विपर्यय रहित बोधाला प्राप्त झाल्यानंतर त्यावेळी जयाकडे वास पाहे. तो जिकडं वास पाहतो म्हणजे ज्या वाटेकडं किंवा ज्या मार्गाकडं ज्या वस्तूकडं ज्या व्यक्तीकडं पाहतो तो जयाकडे वास पाहे. त्या ठिकाणी त्याला त्या व्यक्ती किंवा पदार्थ दिसतात का पदार्थ उपहित आत्मचैतन्य दिसतं. तुका म्हणे जे जे भेटे आणि तेथे वाटे मी ऐशे. अवघी भूते साम्य आली देखिली म्या कै होती. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. माझी कोणी न धरो शंका ऐशे होका निर्द्वंद्व. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशे. या बोधाला तो प्राप्त होतो. तेवेळी जयाकडे वास पाहे तेवता मीच तया एक आहे. त्याला मीच आहे म्हणजे मला काही विशेषण नाही, मला काही उपाधी पण नाही. निरुपाधिक निर्विशेष असणारं जे आत्मचैतन्य तेच सर्वत्र आहे. का ज्या सर्वत्र आहे म्हणण्यात देशच नाही, सदा आहे म्हणण्यात कालच नाही, आहे की नाही. आणि त्या ठिकाणी सर्वत्र मी आहे, दुसरा पदार्थच नाही. मत्त परतरम नान्यत. त्या ठिकाणी वस्तू परिच्छेद आहे का? त्याला कोणी देश काल वस्तू कोणी परिच्छेद केला नाही. त्या ठिकाणी त्याला स्वगत सजातीय विजातीय कोणीही त्याला भेद उत्पन्न करू शकले नाही. असं आहे तर जिकडं पाहिजे तिकडं काय आहे तोच आहे. म्हणून जा कहा पगडारू देखे आनेरा देखा तो सब वहिने घेरा अशी त्याची स्थिती आहे. तेवेळी जयाकडे वास पाहे तेवता मीच तया एको आहे. सगळ्या ठिकाणी त्याला मीच एक आहे. आता हे जे आहे ना ज्ञानाच्या अंगाने जाणून घेणं खरोखरच भरपूर कठीण गोष्ट आहे. पण ज्ञानोबाराय सांगतात या ठिकाणी आपल्याला त्या परमात्म्याला नेह करता नाही आलं तर ध्येय करून अशी नुसती भावना जरी केली, अशी नुसती भावना केली तर त्या भावनेतून त्याला सुखाचा अनुभव येईल की नाही. मग बरं एवढं मोठं वेदांतशास्त्र आहे ते जेव्हा परमात्म्याला नेह रूपाने कथन करतं ध्येय रूपाने केलं करीत नाही काय? करतं. वेदांतशास्त्रच करतं की नाही?
करता, नाहीतर भक्तीच्या परंपरा राहिल्या असत्या का? मग तुम्हाला जरी बुद्धीच्या अंगाने त्याला कवळ घालता आली नाही, तर भावनेच्या हृदयाच्या अंगाने त्याला कवळ घालू शकता ना. आणि त्याचं तुम्हाला काय तुम्ही म्हणणार, पण काय आता आम्ही ज्ञान विचार ऐकले ना, त्यामुळं आम्हाला ज्ञानच व्हावं वाटतं, आता ध्यान नको वाटतं, आहे की नाही, करायला नको वाटतं, आहे की नाही. ही सुद्धा एक प्रकारची मनुष्याची काय पळवाट काढण्याची पद्धत आहे. स्वामी महाराज म्हणायचे, अरे म्हणे आम्ही लगेच म्हणतो एखादा मोठा मनुष्य आहे, आता आपण इथे एखादा खरोखरच एखादा मिठाई आणली आणि सगळ्यांना दिली तर चांगली आहे म्हणतो, खातो पण, आहे की नाही, प्रत्यक्ष. आणि लहान मुलं खेळत असतात, लहान मुलं खेळत असतात, तर स्वामी महाराज सांगायचे, ते काय म्हणतात, हे घे पेढे किंवा हे घे चुरमुरे फुटाणे असं म्हणतात. आणि मग तो लगेच घेतो. ते काय वाळू माती खेळत असतात बिचारे, ते घेतात ना असं तोंडापर्यंत नेतात आणि ते काय म्हणतात, अरे पेढे खूपच गोड आहेत. आता वास्तविक हे काय आहे, खापराचे होणं खेळती लेकुरे, काय त्या व्यवहारे लाभहानी. त्याच्यामध्ये काय लाभ आहे काय हानी काय, पण खेळतात आणि मार्गक्रमण करतात की नाही. पण स्वामी महाराज म्हणायचे, अरे मग असं करावं की लुटपुटीचे चुरमुरे द्या म्हणून एक वर्ग लहान मुलांचा खेळत आहे आणि दुसरा काय म्हणतो पेढे लुटपुटीचे म्हणून घेतो. मग दोन्ही लुटपुटीचेच आहेत, दोन्ही लुटपुटीचेच आहेत, तर मग त्यांनी लुटपुटीचे चुरमुरे खावे का लुटपुटीचे पेढे खावे असा जर प्रश्न केला तर आपण काय म्हणू, अहो लुटपुटीचे दोन्ही खोटेच आहेत, पण काय करावे, लुटपुटीचे चुरमुरे खाण्यापेक्षा पेढे खावे. त्याप्रमाणे परमात्म्याला नेय करता नाही आलं. वास्तविक तो परमात्मा नेयसुद्धा नाही तर ध्येय होईल काय. पण जर तुम्ही ते करत गेले तर त्याचं एक असे, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, किंवा चिंतने चिंतने तद, काय तो अभंग आहे, तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रूपता, या स्थितीला तुम्ही प्राप्त व्हाल. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये जर ज्या सगळ्यांचा अधिकार आहे, सगळे काही त्याला नेय करू शकतील का, पण ध्येय करू शकतील की नाही. जर त्याचं ध्यान जरी ह्या पद्धतीनं नुसतं आपण म्हटलं की तुका म्हणे जे जे भेटे आणि ते ते वाटे मी ऐसे. नाथ महाराज ज्ञानी होते, आहे की नाही, आणि ते कोणते लोटांगणे का दंडवते महाराज, ते भेटले, ते काही त्यांची नाथ महाराजांवर अतिशय प्रेम होतं की फक्त नाथ महाराजांवर अतिशय श्रद्धा. त्यांनी सांगितलं मला काहीतरी साधन सांगा. नाथ महाराजांनी सांगितलं त्याला, जे जे कोणी भेटतं ना ती सर्व भगवंताची रूपं आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. सर्वत्र आत्मा आहे, दुसरं काही नाही. आणि तेवढ्याच एक तेच त्याला महावाक्य झालं आणि त्याच्यावर तो सर्वम खल्विदम ब्रह्म या बोधाला पोचला. त्या रेडा घाटावर त्यांची आजही समाधी आहे. तर त्यांनी गाढवाला दंडवत घालायला लागला, मेलेल्या गाढवाला दंडवत घातला. ते मेलेलं ब्राह्मण, ते आपलं मेलेलं गाढव उठून बसलं. का उठून बसलं, यश ज्ञानमयम तपा, आहे की नाही, त्याला ते त्याचं तप झालं. शेवटी ते काय झालं, लोक प्रेत आणायला लागली, मग कोणी मरण पावलं की आमच्या घरापर्यंत चला, ते सगळे लोक उठायला लागले. मग आता सृष्टीचक्रामध्ये हा बदल काय, हे ईश्वराचं मनोगताच्या विरोधी आहे. म्हणून ही एक झळक झाली. पण नाथ महाराजांनी त्याला बोलावलं, समजावून त्याला सांगितलं की मी तुला समाधी देणार आहे. आणि गोदावरीच्या तीरावर त्या दंडवते स्वामींना त्यांनी काय दिली, आता समाधी दिला. आता सांगा, हे भावनेच्या अंगाने झालेलं ब्रह्मत्व आहे का ज्ञानाचे ध्येय रूपाला आहे का न्याय रूपाला आहे? न्याय रूपाला आहे, आपलं ध्येय रूपाला आहे. ऐक ना, ध्येय रूपाने त्यांनी केलेली जी परमात्म्याच्या ध्यानाची जी साधन आहे, त्यांना चिंतने चिदंतने तद्रूपता ह्या स्थितीला प्राप्त झाले. आणि त्यावेळी पैठणला बाहेरचं नाथ मंदिर आहे, त्याच्यापासून वरच्या भागाकडे गेलं म्हणजे शिवदिन केसरी मठ आहे, त्या मठाच्या खालच्या बाजूला. तेवेळी जयाकडे वास पाहे, तेवता मी चितया एको आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मी चितया. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा भोजने महाराज म्हणा.